दिसलं. आज मी काळ्या तिळाचं तिळकूट आणि कणी शेंगदाण्याची चटणी थोडीशी ओलसर आंबट गोड चवीची अशी करणार आहे. त्याच्या अगोदर काय काय सकाळचं रुटीन ते थोडंसं दाखवते. इथं नाश्त्याला साधं सोपं असं उपीट केलं होतं. त्यानंतर कणी सकाळचं झाडं वगैरे झालेलं आहे. थोडंसं कणी युरियाची पिशवी माझी फाटली होती. 2 अशा एकमेकांमध्ये घातल्या होत्या. ते म्हणलं ती फाटलेली टाकून द्यायची, कारण ह्या आतल्या फुलदाण्या होत्या का नाही, परवा दिवशी पाणी घातलं होतं. आज थोडंसं युरिया टाकते, म्हणजे आज पाण्याचा दिवस आहे आणि पाणी परत आल्यानंतर थोडंसं टाकलं की नाही परत आत घ्यायला बरं पडतं, म्हणून ह्या 2 दिवस थोडंसं बाहेर ठेवल्या होत्या. तर आज कधी सकाळ सकाळ पाणी यायच्या अगोदर म्हटलं थोडंसं युरिया टाकून घेऊया. हा बॉक्स दिसला असा वॉशिंग मशीनचा बॉक्स आहे. मी तो जाळ्यासाठीच ठेवला होता. काल कधी पलीकडल्या काक्याला त्यांना म्हटलं तुम्हाला चुलीसाठी पाहिजे असेल तर न्या, कारण पाणी वगैरे तापवायला चुलीला कारण ते बरं पडतं. तर त्या म्हणाल्या गिरणीसाठी उपयोगात येते, गिरणीवर झाकायला कधी तुला लागत नसलं तर मग मी माझ्या गिरणीला झाकते. म्हटलं मग असू दे, आयडिया चांगली दिली आहे. तर माझ्या गिरणीवर टाकून बघितलं तर इथे इतकं मोठं होत होतं की नाही, मी ते परत बाहेर काढून ठेवलेलं आहे, कारण गिरणीवर प्लॅस्टिकचं कॅरी बॅग होती की नाही मोठी अशी पिशवी मशीनला लावून आलेली, तीच मी झाकलेली आहे ना. आता हा बॉक्स म्हटलं त्या काकीनंच देऊन टाकायचा. त्यानंतर इथं कपडे उन्हात घालायची होती, पण कालचे कपडे काढायची होती शेडातली. म्हटलं वाळलेले कपडे तसेच बाहेर आले तर हातासारशी सगळी कपडे काढून नेलीत, घडी करून ठेवली. त्यानंतर मशीनमधली कपडे कणी बाहेर आणून शेडात घातली. ही कामं सकाळ सकाळी मशीन झाल्या आवरली की बरं पडतं आहे. नाहीतर मग किचनमधलं आवरत बसलं की मग कपडे उन्हात घालायला वेळ लागतं, कारण तसंही मी कार्बन वगैरे पडते पण बाहेर घालत नाही, शेडातच उन्हात घालते. त्यानंतर इथं माझी भाकरी आणि भाजी बनवायची होती. भाजीला काय नव्हतं म्हटलं, आज गोलमा आणून ठेवला होता, तो एकदा पण बनवायला झाला नव्हता. तर गोलमा थोडंसं तव्यामध्ये भाजून घेतला. त्यानंतर हे बघा त्याच्यात कणी काटे असतात, त्यामुळे त्या निवडून घ्यायच्या. थोडंसं बारीक गॅसवर असा खमंग असा भाजला की नाही वास येईतोपर्यंत. त्यानंतर थोडंसं असं चुरगळून घ्यायचं, म्हणजे त्याची नाकं मोडतात. त्यानंतर ते पाकडून घ्यायचं, म्हणजे काट्या वगैरे जे काय असतील ते वाऱ्यानं निघून जातात. त्यानंतर मग कांदा, टोमॅटो, लाल तिखट, मीठ असं घालून थोडंसं पाणी घालून गोलमा शिजवून घ्यायचं. गोलमा फोडणीला दिला. भाकरी करायच्या होत्या, म्हटलं त्याच्या अगोदर कणी चटण्या करून ठेवायच्या, त्यानंतर शेवटी भाकरी करायला घ्यायच्या. चला तर आता गोलम्याचा तवा त्या बाजूला ठेवूया आणि चटण्या करून घेऊया. तर इथं आता मी काळ्या तिळाचं तिळकूट आणि शेंगदाण्याची चटणी अशा 2 प्रकारच्या चटण्या कणी बनवून ठेवणार आहे, म्हणजे कसं जेवणासोबत थोडंसं बरं पडतं. आणि काळे तीळ ही आपले शेतातले आहेत त्यामुळं. तर आमच्याकडे कधी म्हणजे आमच्या गाव बघा तर याला काळे तिळच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आणि काळ्या तिळाच्या चटणीला तिळकूट म्हणतात. पहिल्यांदा कधी थोडंसं तीळ हे भाजून घेणार आहे मी, कोरडंच भाजायचं, तेल वगैरे असं काय घालायचं नाही. काळे तीळ लक्षात आले का तुमच्या? हे बघा थोडीशीच बनवणार आहे, कारण काय होतं माहिती आहे, जास्त अशी बनवून ठेवली की नाही नंतर त्याचं जे चटणीचा जो खमंगपणा असतो, जो ताजा केल्यानंतर असतो तो कधी नंतर शिळा होत जातो की नाही, तशी ती अगदी कोरडी पडत जाते आणि तो खमंगपणा पण निघून जातोय, म्हणजे खायला पण होत नाही. त्यामुळे थोडंसंच कधी मी बनवणार आहे. ते अजून एकदा होईल. त्यामध्ये मी सुकं खोबरं पण घालणार आहे. ते नाही घातलं तरी चालते, ऑप्शनल आहे, पण घातल्यानं काय होतं थोडंसं असं चिकट तिळकट होते आणि ते खायला चांगलं लागते. म्हणून मी इथं की नाही सुकं खोबरं चिरून घेते आणि त्यासोबत मी इथं लसूण पण सोलून म्हणजे गावठी लसूण आहे, त्याचं काय मी साल नाही काढलं, फक्त गट्ट्यातून कधी असं काढून म्हणजे जी जादाची साल आहेत की ती फक्त काढून घेतले. हे मला शेंगदाण्याच्या चटणीसाठी पण वापरायचं आणि तिळकुटासाठी. मी पहिल्यांदा भाजते, गॅस बंद करते आणि मगच कधी सुकं खोबरं चिरायला घेते, आता एकदम करपून जाईल. लगेच भाजते नाही, चटचट वाजायला लागलं की नाही असं बंद करते. असंच कधी कढईमध्ये थोडंसं ठेवूया. तर आता काय करायचं म्हणजे हे गार झालेलं काळं तीळ मिक्सरच्या भांड्यात काढले. आता लगेच चटणी बनवायला घ्यायचं नाही, ह्याला पण एक अगोदरची कधी महत्त्वाची प्रोसेस आहे.
ते म्हणजे मी फक्त हे एकदाच की नाही असं फिरवून घेणार आहे. एकदाच फक्त घ्यायचं हां, तुम्हाला दाखवते. तोपर्यंत इकडं ते सुकं खोबरं चिरून घेतले तुम्ही, ते थोडंसं भाजायला ठेवा. म्हणजे पटापटा आलं. बघितलं तुम्ही, म्हणजे एक असं नुसतं केलं आणि लगेच बंद केलं. कारण काय कणी काळ्या तिळाचं थोडंसं साल कणी जितकी निघती तेवढी आपल्याला पाकडून टाकायची. म्हणजे फक्त एकदाच मी फिरवून हे केलेलं आहे. आता हे मी पाकडते. आता थोडंसं साल निघते की नाही तेवढे पाकडून घेतलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे त्यांनी वसणून घेणं म्हणतात, वसणून घेतलेलं आहे. ते सुकं खोबरं भाजले हे ह्यामध्ये टाक्या. आणि इकडं कढईमध्ये की नाही शेंगदाण्याची चटणी करायची म्हणून शेंगदाणा पण भाजायला. चला आता की नाही बाकीचं साहित्य सांगते. भरपूर अशी लसूण टाकायची. त्यानंतर लाल तिखट, मीठ. हे आता मिक्सरला फिरवून घेऊ. हे तुम्ही मिक्सरला फिरवतानाच कमी ह्याचा खमंगपणा यायला चालू होतो. हे झालं तयार काळ्या तिळाचं तिळकुट. दिसलं? याचा कलर काळाच असतो बघा. आता तुम्ही म्हणशील लाल चटणी टाकली आणि काही लाल कलर का घालला नाही. काळ्या तिळामुळे पण काळा त्याचा भरून ठेवूया आणि लगेचच शेंगदाण्याची चटणी करून पडला. सारखा पडतोय, कधी पडतोय काय नाही. चला शेंगदाणा भाजल्या. मी आता तुम्हाला थोडंसं बॅक कॅमेरा दाखवते. ह्यामध्ये आता मी लसूण घातले. लसूण घालायचं आणि थोडंसं कमी मी आता तेल टाकणार आहे. तुम्ही म्हणाल तेल काय टाकलं ताई, तर कणी ते काळ्या तिळाचं तिळकुट केले की नाही, ते काळ्या तिळाचं तिळकुट केलं की नाही ते कोरडं असते, कोरडी चटणी तयार होते. तर थोडीशी मला शेंगदाण्याची चटणी कणी ओलसर करायचं आहे म्हणून त्यामध्ये कणी आता लसूण भाजताना असं तेल टाकलेलं आहे. हे पण मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. अशी कढई कणी आपली पकडीत मिसळली आहे. ह्यामध्ये कोथिंबीर, त्यानंतर लाल तिखट थोडंसं जास्त टाका, कारण जरासं अशी तिखट चटणी चांगली वाटते. झालं. आता चवीपुरतं मीठ. त्यानंतर थोडीशी मी साखर पण टाकणार आहे. साखर का टाकली माहिती आहे, कारण मी यामध्ये थोडंसं कधी लिंबू पण पिळणार आहे. म्हणजे आंबट गोड असे शेंगदाण्याच्या चटणीला चव येऊ दे म्हणून थोडंसं वेगळं, थोडंसंच लिंबू पिळणार आहे, जास्त पण आंबट नका. ओके, आता ठेवूया कशाची वापरायला.
आधी हे जरासं गार होते आणि मग मिक्सरला कनेक्ट करत गरम. ही शेंगदाण्याची चटणी मात्र कधी अगदी बारीक करायची नाही. तिळाचं तिळकुट ते एकदम बारीक फिरवलं मिक्सरला फिरवताना. पण ही शेंगदाण्याची चटणी थोडीशी भरडच करायची, तरच ती खाताना चांगली लागते. म्हणजे शेंगदाणे असे थोडेसे असे भरड असले की नाही तर ते खाताना चांगले लागतात. ओके, अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी पण तयार झाली. अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी पण तयार झालेली आहे. दिसली? नीट दिसतच नाही. काय काय जुगाड करायला लागते माहिती आहे तुम्हाला, चांगलं दिसायलासाठी क्लिअर असते तरी पण अंधार पडतं. असं समजून घ्या. मला हातात घेऊन डब्यात राहिलं. ह्यात ही शेंगदाण्याचं कूट काढूया आणि शेंगदाण्याच्या कुटाच्या डब्यात आपण शेंगदाण्याची चटणी. कसं हे रोज कमी सारखा हात लावणार ना, म्हणजे पांढरं खराब होईल म्हणून. अगदी मस्त लालसर अशी झालेली आहे. बेसिन कधी सकाळपासून चहाची नाश्त्याची बेसिन बनली.